गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि या पावसाचा परिणाम म्हणून अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं बघायला मिळतंय। वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतेय, तर रेल्वे रुळांवर सुद्धा, एअरपोर्टवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं चित्र गेल्या या 2 दिवसांमध्ये बघायला मिळतंय। शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं तर आहेच, मात्र ऑफिससाठी निघालेली माणसं सुद्धा आज खोळंबलेली मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये बघायला मिळाली। आता उद्या आणि परवा वातावरणाची, पावसाची काय स्थिती असणार आहे ते आपण या मॅप्स मधून समजून घेणार आहोत। तर उद्या रायगड आणि पुण्याचा घाटपट्टा जो आहे तिथे रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकचा घाट परिसर आणि नंदुरबार जिल्हा, याचबरोबर रत्नागिरी, साताऱ्याचा घाटमाथा आणि कोल्हापुराचा घाट परिसर या अशा पश्चिम किनारपट्टीच्या पट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर धुळे, नाशिक आणि अमरावतीचे हे जे सगळे जिल्हे आहेत, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती अशा या सगळ्या पट्ट्यामध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची उद्या शक्यता असणार आहे। येलो झोन मध्ये हे सगळे जिल्हे आहेत। तर 21 तारखेची काय स्थिती असेल, तर 21 तारखेलाही हा महाराष्ट्राचा जो पश्चिम दिशेचा भाग आहे त्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। मात्र परवा कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। पुण्याचा घाट परिसर जो आहे तो ऑरेंज झोन मध्ये असणार आहे, मात्र मुंबई असेल, पालघर, ठाणे, नाशिकचा घाटपट्टा, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटाचा परिसर असा हा जो संपूर्ण पट्टा आहे हा येलो झोन मध्ये असणार आहे। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस परवा या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता असणार आहे। त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा महापालिकेकडून करण्यात येत आहे। अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबईत। धन्यवाद।